विचार करा, एखाद्या माणसाच्या आयुष्यात सध्या सगळं काही अगदी सुरळीत चालू आहे. नोकरी किंवा व्यवसायात कोणतीही मोठी अडचण नाहीये. हां, म्हणजे वरवर पाहता सगळं छान आहे. अगदी. बँक अकाउंटमध्ये पुरेसे पैसे आहेत, घरातल्या सगळ्यांची तब्येत ठीक आहे. थोडक्यात सांगायचं तर आयुष्यात असा कोणताही मोठा ताण नाहीये ज्याची सतत काळजी करत बसावी. पण तरीही रात्रीचे 2 वाजलेत आणि डोळे उघडे आहेत. हो, आणि छातीत कुठेतरी एक अनामिक धडधड असते. हो ना, मनात एक विचित्र बेचैनी असते. असं वाटतं की काहीतरी चुकीचं घडतंय, पण ते काय आहे हेच सांगता येत नाही. किंवा दिवसा घडलेली एखादी अगदी छोटीशी गोष्ट मनाला अशी काही चिकटून राहते की ती दिवसभर आतून अस्वस्थ करत राहते. नक्कीच. आणि ही आतली अस्वस्थता नक्की कुठून येते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश नेमका हाच आहे. आज आपण याच प्रश्नाचा सखोल अभ्यास करणार आहोत की आपलं मन शांत का राहत नाही. आणि यासाठी आपण ज्या पुस्तकाचा आधार घेणार आहोत ते आहे दासबोध. बरोबर. आजचं आपलं मिशन हेच आहे की मानवी मनाच्या या अस्थिरतेचं मूळ कारण शोधायचं आणि त्यावरचे ठोस उपाय समजून घ्यायचे. अगदी बरोबर. आणि इथेच एक मोठी गंमत आहे. आज आपण या समस्येकडे आधुनिक सायकोलॉजीच्या अँगलने बघणार नाही आहोत. अच्छा, म्हणजे आपण थोडं मागे जाणार आहोत. हो, आपण यासाठी थेट 17व्या शतकात जाणार आहोत. दासबोध या ग्रंथाकडे लोक अनेकदा फक्त एक धार्मिक किंवा पारंपरिक ग्रंथ म्हणून बघतात. खरे, तसाच एक सर्वसाधारण समज आहे. पण जर आपण यातील शब्दांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर हा खऱ्या अर्थाने मानवी मनाचं अचूक ऑपरेशन करणारा एक अतिशय प्रगत मानसशास्त्रीय ग्रंथ आहे. मानवी मनाच्या गुंतागुंतीचं आणि त्याच्या चंचल स्वभावाचं जे अत्यंत शार्प निदान यात केलं आहे ते आजच्या या सोशल मीडियाच्या जगातही आपल्याला अचंबित करतं. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. कारण वरवर पाहता आपण सगळेच या लक्षणांची झगडत असतो. आपण नेहमी म्हणतो की मन एका जागी थांबू शकत नाहीये, ते सतत भरकटत आहे. मग दासबोध या समस्येच्या मुळाशी नक्की कसा जातो? म्हणजे आजारी पडल्यावर आपण जसं म्हणतो की ताप हे फक्त लक्षण आहे, पण इन्फेक्शन हे मूळ आहे, तसं मनाच्या बाबतीत इथं काय घडतंय? इथेच दासबोधाने जो पहिला निष्कर्ष काढला आहे तो आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतो. आपण नेहमी काय तक्रार करतो? की मन खूप अस्थिर आहे, खूप विचार येतात. अगदी. पण दासबोध अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मन अस्थिर असणं ही खरी समस्याच नाहीये. म्हणजे काय? अस्थिरता ही समस्या नाही. नाही. खरी समस्या ही आहे की माणसाला आपल्या स्वतःच्या या मनाचा योग्य वापर कसा करायचा हेच मुळात माहिती नाहीये. आपण मनाला पूर्णपणे अनियंत्रित अवस्थेत सोडून दिलाय. ओके, म्हणजे मन शांत नसतं कारण त्याला दिशा देणारं कोणीच नसतं. अगदी बरोबर. दिशा नसल्यामुळे ते भटकटतं. म्हणजे हे एखाद्या अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली स्पोर्ट्स कार सारखं आहे. समजा एका अनुभवी माणसाला आपण फॉर्म्युला 1 कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलं. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. हो ना? आता ती गाडी ताशी 300 किलोमीटरच्या वेगाने धावतेय. इथे त्या गाडीची गती किंवा त्याचं ते शक्तिशाली इंजिन ही काही समस्या नाही. बरोबर. तो तर त्या गाडीचा गुणधर्म आहे. पण त्या ड्रायव्हरचं स्टिअरिंगवर आणि ब्रेकवर अजिबात नियंत्रण नसणं ही खरी समस्या आहे. बरोबर. क्या बात आहे. हे अगदी अचूक उदाहरण आहे. गाडीचा वेग हा तिचा मूळ स्वभाव आहे, पण तिला दिशा देण्याचं काम त्या ड्रायव्हरचं असतं. म्हणजे मनाचं पण असंच काहीसं आहे तर? अगदी असंच आहे. विचार करणं, कल्पना करणं, भूतकाळात जाणं, भविष्याची स्वप्न बघणं, सतत कार्यरत राहणं हा मनाचा नैसर्गिक स्वभाव आहे. पण त्याला कोणत्या विचारांवर केंद्रित करायचं आणि कुठे थांबवायचं याचं प्रशिक्षण माणसाकडे अजिबात नसतं. हो, आणि आपण अशी एक अत्यंत चुकीची अपेक्षा ठेवतो की मनाने आपोआप शांत व्हावं. आपण विचार करतो की सुट्टीवर गेलो किंवा शांत ठिकाणी बसलो की मन शांत होईल. पण तसं होत नाही ना. सुट्टीतही मन ऑफिसचेच विचार करत असतं. कारण मन हे आपोआप कधी शांत होत नसतं. त्याला जाणीवपूर्वक नियंत्रित करावं लागतं. आणि जोपर्यंत माणूस ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत ती बेचैनी कायम राहते. ओके, तर जर मन ही एक दिशाहीन चाललेली गाडी असेल तर ती साहजिकच रोज कुठेतरी जाऊन धडकणार. नक्कीच. मग दासबोधाच्या मते हे अनियंत्रित मन नक्की कुठे भरकटतं? हे सतत असं भरकटण्यामागे आणि आपल्याला त्रास देण्यामागे नक्की काय मेकॅनिझम आहे? या अनियंत्रित गाडीचा पहिला अपघात होतो तो विषयांच्या अतिविचारात. सोप्या भाषेत सांगायचं तर मन सतत बाह्य गोष्टींमध्ये स्वतःला हुक करून घेतं. आजच्या आधुनिक काळाच्या संदर्भात आपण याला ओव्हर थिंकिंग म्हणू शकतो का? 100%. मन हे रिकामं राहू शकत नाही. त्याला सतत काहीतरी खाद्य लागतं.
मग ते काय करतं? ते सतत सोशल मीडियावरच्या दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करायला लागतं. होय, आणि भविष्यात काय होईल या अनिश्चिततेच्या चिंतेत स्वतःला बुडवून घेतं. अगदी. मनाचा हा स्वभाव आहे की ते वर्तमान काळात कधीच थांबत नाही. ते सतत एका विषयातून दुसऱ्या विषयात उड्या मारत असतं. यात दासबोधातील एक खूप भारी कन्सेप्ट मला आठवते, जी आपल्या रोजच्या जगण्याशी अगदी जवळून जोडलेली आहे. कोणती? आपण अनेकदा फक्त 5 मिनिटांसाठी म्हणून आपला मोबाईल उघडतो, फक्त एक मेसेज चेक करायचा असतो. पण अचानक अर्धा तास कसा निघून जातो हे आपल्यालाच समजत नाही. हो, हा अनुभव तर सगळ्यांनाच येतो. अर्ध्या तासानंतर जेव्हा माणूस त्या स्क्रीनवरून नजर हटवतो, तेव्हा त्याला जाणवतं की तो स्वतःच्या खऱ्या आयुष्यापासून, स्वतःच्या मूळ विचारांपासून मानसिकदृष्ट्या खूप दूर कुठेतरी वाहवत गेला आहे. बरोबर. हे असं का होतं? आपलं ब्रेन असं का वागतं? कारण मेंदूला सतत नवीन माहितीची सवय लागलेली असते. आणि याचा निष्कर्ष हाच निघतो की मन शांत नाही, कारण ते आत बघण्याऐवजी सतत बाहेरच्या जगात पळत असतं. बाह्य जगातील गोष्टींमधून ते स्वतःचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतं. हो, आणि याच बाह्य जगाशी जोडले गेलेले दुसरे सर्वात मोठे कारण जन्म घेते, ते म्हणजे अपेक्षा. अपेक्षा. दासबोध अत्यंत परखड शब्दांत सांगतो की जिथे अपेक्षा तिथे दुःख. माणसाला सतत इतरांकडून काहीतरी हवे असते. मग तो समाजातला आदर असो, आपल्या कामाचे कौतुक असो, किंवा आजच्या डिजिटल युगात कोणीतरी आपल्या मेसेजला दिलेला त्वरित रिप्लाय असो. अगदी. पण वास्तव आणि आपल्या डोक्यातल्या अपेक्षा यात नेहमीच खूप मोठी दरी असते. आणि जेव्हा ही दरी निर्माण होते तेव्हा मन प्रचंड अस्वस्थ होतं. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण आपण सगळे माणूस आहोत. आपण काही रोबोट्स नाही आहोत की आपण स्विच ऑफ करू आणि आपल्या भावना संपतील. साहजिकच आहे. जर आपण समाजात राहतोय, लोकांशी संवाद साधतोय, तर लोकांकडनं थोडीफार अपेक्षा असणं हे अगदी नैसर्गिक नाही का? हा प्रश्न खूप साहजिक आहे. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मेसेज सीन केला आणि 2 दिवस रिप्लायच दिला नाही, तर थोडा राग येणे किंवा स्वतःला कमी लेखल्यासारखं वाटणे ही अगदी स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे ना. मग दासबोध याला चुकीचं का ठरवतो? यात सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की दासबोध मानवी भावनांना किंवा निसर्गाला नाकारत नाहीये. दासबोध हे म्हणत नाही की अपेक्षा असायलाच नकोत. मग नक्की काय सांगतोय तो? तो आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या मानसिक त्रुटीकडे लक्ष वेधतो. होतं काय की अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे होणारं दुःख हे आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं असतं. कसं काय? कारण आपण अशा गोष्टींवरून स्वतःची मानसिक शांती पणाला लावतो ज्या गोष्टींवर आपलं शून्य नियंत्रण आहे. समोरचा माणूस रिप्लाय देईल की नाही, तो तुमचा आदर करेल की नाही, हे त्याच्या हातात आहे. अच्छा, म्हणजे त्याची मनस्थिती कशी आहे हे सगळं पूर्णपणे त्याच्या हातात आहे. अगदी बरोबर. पण आपण या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवरून स्वतःचा मनाचा तोलढळू देतो. मेसेजला रिप्लाय न येण्याने दुःख होत नाही, तर त्याने रिप्लाय द्यायलाच हवा या आपल्या अट्टहासामुळे दुःख होतं. म्हणजे बाह्य जगातील गोष्टी जसे की सोशल मीडिया, लोकांचे रिप्लाय किंवा बॉसचं वागणे हे फक्त ट्रिगर्स आहेत. खरी समस्या आतमध्ये आहे. बरोबर. आपण बाह्य कारणांकडून आता अंतर्गत कारणांकडे वळत आहोत. दासबोधातील अहंकार या शब्दाचा जो सखोल विचार मांडला आहे तो मला इथे खूप महत्वाचा वाटतो. हो, तो खूप कळीचा मुद्दा आहे. आता अहंकार म्हणजे आपण सहसा काय समजतो की एखाद्याला पैशांचा किंवा पदाचा खूप गर्व आहे. पण रोजच्या साध्या जीवनात हा अहंकार मनाची शांती कशी भंग करतो? समर्थ रामदास यावर अत्यंत अचूक विश्लेषण करतात. ते स्पष्ट सांगतात की अहंकार म्हणजे अस्थिरतेचं मूळ. म्हणजे जेव्हा बाह्य जगात एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, तेव्हा मुळात आपला अहंकार दुखावला जातो. अगदी. जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करतं किंवा आपल्या विरोधात बोलतं, तेव्हा मनात कोणते विचार येतात? मीच बरोबर होतो, माझ्यासोबतच असं का झालं? किंवा त्याने मला असं बोलण्याची हिंमत कशी केली? हो ना, हे जे प्रश्न आहेत ते वास्तवाचे नाहीत, ते अहंकाराचे आहेत. आणि मेंदू या अहंकाराला एवढं का जपतो की तो रात्रीची झोप उडवतो? कारण आपला मेंदू एखाद्या दुखावलेल्या अहंकाराला तशीच प्रतिक्रिया देतो, जशी तो एखाद्या शारीरिक धोक्याला देतो. बापरे, म्हणजे मेंदूला वाटतं की आपल्या अस्तित्वावरच हल्ला झालाय. होय, जेव्हा मीपणा दुखावला जातो तेव्हा मेंदू बदला घेण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे विचार सतत निर्माण करत राहतो. त्यामुळेच छातीत धडधड वाढते. अच्छा, म्हणूनच तो मनाला शांत बसू देत नाही. तो सतत स्वतःला योग्य ठरवण्याच्या लढाईत अडकून राहतो. नक्कीच. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? या साखळीत एक खूप महत्वाचा मुद्दा असा येतो की आपण आपल्या या मनाला अजिबात ट्रेन करत नाही. अगदी बरोबर आहे.
आजच्या काळात आपण बघतो की माणूस स्वतःच्या शरीरावर खूप मेहनत घेतो. लोक तासनतास जिममध्ये घाम गाळतात, योग्य आहार घेतात. हो, आणि करिअरसाठी पण. हो, माणूस आपलं कौशल्य वाढवण्यासाठी, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नवनवीन गोष्टी शिकतो. पण तो स्वतःच्या मनाला ट्रेन करण्यासाठी मात्र काहीच करत नाही. अगदी बरोबर. दासबोध म्हणतो की मनाला शिकवलं नाही तर ते तुम्हाला खेळवतं. आपण भौतिक जगातील यशासाठी सर्व काही करतो. पण ज्या मनाच्या आधारावर आपण हे जग अनुभवतो, त्या मनाला आपण पूर्णपणे वाऱ्यावर सोडून देतो. हो, आणि याचा परिणाम खूप गंभीर असतो. याचाच अर्थ आपण जिममध्ये जाऊन शरीराला तासनतास ट्रेन करतो, त्याला शिस्त लावतो. पण त्याच वेळी आपल्या मनाला मात्र एका जागी बसून जंक फूड खाऊ देतोय. हा, जंक फूड छान उपमा आहे. हो ना, सतत नकारात्मक विचार करणे, दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल विचार करत बसणे आणि जुन्याच चिंता उगाळणे हे मनासाठी जंक फूडच तर आहे, अनहेल्दी आणि विषारी. अगदी अचूक. या संदर्भात एक अतिशय अचूक वाक्य आहे, अनट्रेन्ड माइंड म्हणजे कायमस्वरूपी डिस्टर्बन्स. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले ना, तर आपल्याला बाह्य जगातील यश आणि आतले मानसिक व्यवस्थापन यातील प्रचंड मोठी तफावत दिसून येईल. म्हणजे बाहेरून सगळं छान, पण आतून सगळा गोंधळ. होय, माणसाने बाह्य जगात कितीही प्रगती केली, बँकेत करोडो रुपये असले, तरी जर त्याचे मन अप्रशिक्षित असेल तर तो आतून कायम घाबरलेला आणि अशांतच राहतो. म्हणूनच दासबोधाचे महत्त्व हे केवळ समस्या सांगण्यात नाहीये. बरोबर. तो केवळ प्रॉब्लेम सांगून थांबत नाही. तो या अनियंत्रित मनाला कसे जिंकायचे याचा एक अत्यंत प्रॅक्टिकल, स्टेप बाय स्टेप आराखडाही देतो. हो, आणि तेच सर्वात महत्वाचं आहे. हाच तर या सखोल चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि माझ्या आवडीचा टप्पा आहे. कारण प्रॉब्लेम तर समजला. मन एक स्पोर्ट्स कार आहे, जिचा ड्रायव्हर झोपलाय आणि ती कार अहंकाराच्या आणि अपेक्षांच्या भिंतीला जाऊन धडकतीये. अगदी बरोबर. निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन. ओके, म्हणजे फक्त बघायचं. हो, मन जर शांत करायचे असेल तर सर्वात आधी त्याच्याशी एकरूप होणे थांबवा. त्याला लांबून बघायला शिका. जेव्हा मनात एखादा नकारात्मक विचार येतो किंवा प्रचंड रागाची भावना निर्माण होते, तेव्हा लगेच त्या विचारासोबत वाहवत जायचं नाही. बरोबर, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. म्हणजे मला खूप राग आलाय असं म्हणण्याऐवजी माझ्या मनात सध्या रागाचा विचार सुरू आहे असं स्वतःला सांगून त्याकडे पाहणे. एक्झॅक्टली, हीच ती ट्रान्सफॉर्मेशनल गोष्ट आहे. तुम्ही फक्त त्या विचाराकडे एक त्रयस्थ म्हणून पाहता. अच्छा, म्हणजे स्वतःला त्या भावनेपासून वेगळं काढायचं. हो, अरे माझे मनात रागाचा विचार येत आहे एवढंच नोंदवता. ही पहिली पायरी आहे जिथे तुम्ही मनापासून स्वतःला वेगळे करता. इथे तुम्ही विचार आणि तुमची कृती याच्यामध्ये एक छोटासा पॉज किंवा विराम निर्माण करता. अगदी बरोबर. त्यानंतर दुसरी पायरी येथे मर्यादा किंवा लिमिट सेट करणे. मर्यादा म्हणजे कशावर? मनाला जे हवे ते सर्व काही मिळता कामा नये. आजच्या काळातील माहितीचा अतिरेक बघता अनावश्यक विचारांना आणि सोशल मीडियाच्या सवयींना जाणीवपूर्वक कट करणे आवश्यक आहे. खरंय, मनाला जर सतत नवीन माहितीची सवय लागली तर ते कधीच शांत बसणार नाही. हो, म्हणून त्याला वेळेची आणि विषयांची मर्यादा घालणे खूप गरजेचे आहे. राईट. आणि यानंतर जो तिसरा उपाय सांगितला आहे, जो दासबोधाचा कोर प्रिन्सिपल मानला जातो, तो म्हणजे स्वीकार किंवा एक्सेप्टन्स. इथे मात्र मला थोडा प्रश्न आहे. कोणता प्रश्न? बघा, स्थितीचा स्वीकार करा हे ऐकायला खूप छान आणि आध्यात्मिक वाटतं. पण प्रॅक्टिकल जगात समजा माझा बॉस मला विनाकारण त्रास देतोय किंवा माझ्यावर एखादा अन्याय होतोय, बरोबर. अशा वेळी जर मी म्हणालो की मी परिस्थितीचा स्वीकार करतो, तर ते एक प्रकारे हार मानण्यासारखं नाही का? हा गैरसमज खूप जणांना होतो. हो ना, हे तर पूर्णपणे पॅसिव्ह किंवा गिव्हअप करण्यासारखं वाटतं. दासबोध खरोखरच आपल्याला असहाय्य होऊन शरण जायला सांगतो का? यामुळे एक अत्यंत महत्वाचा गैरसमज दूर करण्याची संधी मिळते. खूप छान प्रश्न आहे हा. स्वीकार म्हणजे हार मान्य किंवा अन्याय सहन करत बसणे अजिबात नाही. अच्छा, मग त्याचा अर्थ काय? दासबोध कृतीला अत्यंत महत्त्व देतो. स्वीकार म्हणजे नेमकं काय? तर ज्या गोष्टींवर तुमचं नियंत्रण नाही, त्या वस्तुस्थितीला आहे तसं मान्य करणं. जेणेकरून तुमचं डोकं शांत राहील आणि तुम्ही योग्य कृती करू शकाल. अगदी बरोबर. भूतकाळात घडलेल्या घटना किंवा लोकांचे स्वभाव यावर आपले नियंत्रण नसते. बॉस रागीट आहे, हा बॉसचा स्वभाव आहे, हे आधी मान्य करा. त्याने असं वागावं या फालतू चिंतेत ऊर्जा घालवू नका
असं म्हणायचंय का तुम्हाला? नक्कीच. त्यांच्याशी लढण्यात मनाची ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाणे हा मनाला शांत ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. म्हणजे एकदा परिस्थिती स्वीकारली की डोकं शांत होतं आणि मग निर्णय घेता येतो की पुढे काय करायचं. होय. स्वीकार म्हणजे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची मानसिक तयारी. अरे वा. म्हणजे स्वीकार ही कृती करण्याआधीची शांतता आहे, हार मांडणं नाही. हे खूपच भारी आहे. हो ना. आणि मग यातून चौथा उपाय उलगडतो तो म्हणजे स्वनियंत्रण. पण दासबोधात एक विशिष्ट शब्द वापरलाय की मनाला विनंती करू नका, तर थेट आदेश द्या. हो, आदेश देणे. आता हे परत मला थोडं हुकुमशाहीसारखं वाटतं. मी जर माझ्या मनाला म्हणालो की बस आता या क्षणापासून अजिबात ओव्हरथिंकिंग करायचं नाही, तर खरोखर मन माझं ऐकतं का? हम्म. नाही, तसं नाहीये ते. तो तितक्याच वेगाने उसळून वर येतो. मग हा आदेश नक्की कसा द्यायचा आहे? इथे आदेश देण्याचा अर्थ मनाला जबरदस्तीने दाबून टाकणे किंवा त्याच्याशी युद्ध करणे असा होत नाही. जेव्हा दासबोध म्हणतो की मनाला आदेश द्या, तेव्हा त्याचा अर्थ एका खंबीर आणि समजूतदार नेत्याप्रमाणे वागणे असा होतो. समजूतदार नेता. हो, समजा एक लहान मूल रस्त्यात रडत बसलंय आणि हट्ट करतंय. तुम्ही त्याला मारहाण करून शांत करू शकत नाही. आणि त्याच्यासमोर हात जोडून गयावया करूनही ते ऐकणार नाही. बरोबर. मग तुम्ही काय करता? तुम्ही अत्यंत शांत पण ठामपणे त्याचा हात पकडता आणि त्याला सांगता की काय योग्य आहे. अच्छा, म्हणजे मनाला आदेश देणे म्हणजे नकारात्मक विचारांच्या भवऱ्यात अडकल्यावर स्वतःला ठामपणे सांगणे की हा विचार आता माझ्यासाठी उपयुक्त नाही. अगदी. आणि मी आता माझे लक्ष माझ्या कामावर केंद्रित करणार आहे असा स्पष्ट आदेश देणे. म्हणजे त्या विचाराशी लढत बसण्यापेक्षा त्याला बाजूला सारून थेट योग्य कृती करायला सुरुवात करणं. अगदी 100%. नुसतं विचार करून थांबायचं नाही तर शरीराला कामाला लावायचं. एकदा तुम्ही कृती सुरू केली की मन आपोआप भूतकाळातून किंवा भविष्यातून बाहेर पडताना वर्तमान काळात येतं. कृती हाच मनावरचा सर्वात मोठा आदेश आहे. हे तर खूपच प्रॅक्टिकल आहे. नक्कीच. तर आजच्या या सखोल अभ्यासातून आपण अनेक डोळे उघडणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या. होय. आपण पाहिलं की आपलं मन शांत नसण्यामागे हे जग, आपले नातेवाईक किंवा आपली परिस्थिती जबाबदार नाहीये. जग चुकीचं नाहीये, तर आपलं स्वतःचं मन अनमॅनेज्ड आहे. त्याचं व्यवस्थापन आपण केलेलं नाही. अगदी. आपण आपल्या मनाला बाह्य विषयात अडकून येतो, लोकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो आणि आपल्या छोट्याशा अहंकारामुळे स्वतःचंच नुकसान करून घेतो. आणि म्हणूनच दासबोधाचा हा संदेश आजच्या धावपळीच्या जगातही आपल्याला दिशा दाखवतो. खरंय. दासबोध एक अत्यंत स्पष्ट आणि शाश्वत नियम शिकवतो. मनाला जिंकले तर सगळे जग जिंकले. वाह. जो माणूस स्वतःच्या मनावर राज्य करू शकतो तो जगातल्या कोणत्याही वादळाचा शांतपणे सामना करू शकतो. पण जर तुम्ही मनाला मोकळं सोडलं तर तेच मन तुमच्यावर राज्य करेल आणि तुम्हाला दुःखाच्या खाईत लोटेल. हे ज्ञान केवळ पुस्तकी किंवा तात्विक नाही. रोजच्या जीवनात जेव्हा आपण ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यात अडकतो, रात्री झोपताना जुने विचार आपल्याला सतावतात किंवा कोणाच्या तरी एका वाक्याने आपला संपूर्ण दिवस खराब होतो, तेव्हा हे उपाय नक्कीच उपयोगी पडतात. हो, हे 4 उपाय स्वतःच्या विचारांचे त्रयस्थपणे निरीक्षण करणे, माहितीला मर्यादा घालणे, न बदलणाऱ्या परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करणे आणि योग्य कृतीचा ठाम आदेश देणे हे आपल्याला त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एक शिडी म्हणून नक्कीच काम करू शकतात. नक्कीच. मनाला वळण लावणे ही एका दिवसाची गोष्ट नाहीये. ही आयुष्यभराची प्रॅक्टिस आहे. पण या जाणीवेतून सुरुवात केली तर मन नक्कीच शांत आणि एकाग्र होऊ शकतं. आजच्या या सखोल चर्चेची सांगता करताना मला एक विचार मांडायचा आहे, जो कदाचित या मूळ साहित्यामध्ये थेट दिलेला नसेल, पण या संपूर्ण चर्चेतून तो नक्कीच निर्माण होतो. कोणता विचार? आपण या संपूर्ण चर्चेत पाहिलं की दासबोध आपल्याला सांगतो की आपण आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे, आपण मनाचं निरीक्षण केले पाहिजे आणि आपण एका खंबीर नेत्याप्रमाणे मनाला आदेश दिला पाहिजे, जेणेकरून मन त्याचं पालन करेल. पण इथे खूप मोठा आणि चक्रावून टाकणारा प्रश्न उभा राहतो. तो कोणता? जर मन हे केवळ एक साधन आहे ज्याला आदेश दिला जातोय, तर मग तो निरीक्षण करणारा आणि तो आदेश देणारा मी नक्की कोण आहे? अरे वा, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. जर माझं मन माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि आदेश देणारा मी वेगळा आहे, तर मग आपलं हे जे काही खरं अस्तित्व आहे ते आपल्या विचारांपेक्षा आणि या सतत धावणाऱ्या मनापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे का? नक्कीच. यावर प्रत्येकाने विचार करायलाच हवा. याच एका प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. यावर नक्की विचार करा.